मित्रांनो 100 Days 100 बेस्ट मूवीचा आजचा आहे पहिला दिवस। नमस्कार, मी आहे विराज आणि तुम्ही बघताय फिल्मी माणूस। तर आजची ही मूवी 2004 ला रिलीज झालेली, जिचा IMDb रेटिंग 7.4 आहे आणि या मूवीचे डायरेक्टर स्टीव्हन स्पीलबर्ग हे आहे। तर ही गोष्ट विक्टरची आहे, जो क्राकुझिया या देशाचा प्रवासी असतो। तो अमेरिकेमध्ये काही कामानिमित्त आलेला असतो, पण या प्रवासादरम्यान त्याच्या देशामध्ये एक सिव्हिल वॉर होतं, ज्याची याला कल्पना नसते। पण यामुळे अमेरिका त्याच्या देशाची मान्यता रद्द करते आणि त्याच गोष्टीमुळे विक्टरचा पासपोर्ट आणि विजा याची मान्यता देखील रद्द झालेली असते। त्यामुळे तो ना अमेरिकेमध्ये जाऊ शकतो ना त्याच्या मायदेशी परत जाऊ शकतो। तो त्या टर्मिनलवरतीच अडकून पडतो आणि त्याची ही समस्या संपेपर्यंत त्याला हे टर्मिनल सोडून कुठेही जायला परवानगी नसते। आता त्याची ही समस्या सुटते की नाही, विक्टर ज्या कामासाठी अमेरिकेमध्ये आलेला असतो ते काम होतं की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विक्टर त्या टर्मिनलवरती किती दिवस आणि कसा राहतो, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही मूवी बघायला हवी। तर मित्रांनो, तुम्ही ही मूवी बघितला असेल तर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी ह्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।